आणखीन कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये या दृष्टीने आता काळजी घेतली जाते। प्रफुल्लकडनं आपण वेळोवेळी याविषयी अपडेट घेत राहू। यानंतर पाहूयात, प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला। काही वेळापूर्वीच त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। मी पक्षात राहून अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, पण तरीही नेत्यांनी मला धमक्या दिल्या। ज्यांनी धमक्या दिल्या ते सही सलामत सुटले, हे दुर्भाग्यपूर्ण आहे अशी टीका करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। तर काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी गैरवर्तणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। दरम्यान यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना शिवबंधन मानलं। दरम्यान आता शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती मी पार पाडेन असं प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितलं। मैं यहाँ पर बस ये कह सकती हूँ कि पार्टी ने मुझसे मैंने उनको बताया था जो मेरी तकलीफ थी और क्या मेरी पीड़ा थी इस मुद्दे को लेकर, और मैंने ये भी जाहिर किया था कि मेरी पीड़ा इस बात की है कि ये सब जानने के बावजूद, सस्पेंशन के बावजूद भी उनको रीइंस्टेट किया जा रहा है, तो कहीं ना कहीं वो मुझे फेल करता है। और मैंने ये अपना पार्टी के सारे हाईकमांड को बता दिया था। आने वाले समय में सारे शिवसैनिक भाई बहन, युवतियाँ, युवा, सबके साथ मैं काम करूँगी और उद्धव जी की लीडरशिप में, आदित्य जी की डायनामिक यूथ लीडरशिप में जहाँ भी मैं पार्टी को मजबूत कर सकती हूँ, मुंबई में ही नहीं देश में, महाराष्ट्र में नहीं, उत्तर प्रदेश से लेकर कोई भी देश के राज्य हों वहाँ पर मैं वहाँ पे मजबूती से काम करूँगी, सशक्त बनाने का काम करूँगी और पार्टी की जो आइडियाज़ हैं उसको देश भर में लेकर जाने का कर्तव्य निभाऊंगी। मला असं वाटतं मी प्रियंकाजींचं शिवसेनेत स्वागत केलेलंच आहे। त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही। एक चांगली बहीण शिवसैनिकांना मिळालेली लढवय्यी आहे आणि आपल्या मताशी ठाम राहणाऱ्या, निष्ठा, आणि शेवटी त्या म्हणाल्या की मी मथुरेत इथे आले आणि माझी कर्मभूमी आहे। प्रियंका जी, आपने जो बात कही है सिर्फ मुंबई महाराष्ट्र में नहीं पूरे देश में आप शिवसेना के लिए काम करेगी। मी नक्कीच त्यांना त्यांच्या पूर्णपणे कुवतीचा, बुद्धिमत्तेचा देशाला आणि शिवसेनेला उपयोग येईल अशा पद्धतीची जबाबदारी त्यांना देईन आणि म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज काही तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा करू नका। आज मी त्यांचं स्वागत करतोय। दरम्यान याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना साध्वी आणि इतर मुद्द्यांवर विचारणा केल्यानंतर त्यांनी याबाबत येत्या काळात उत्तर देणार असल्याचं सांगितलंय। या विषयावरती बोलणारे पण त्यांनी आत्ता बोलत नाहीये। आत्ता मला ही जी आपली बातमी आहे ही पहिली बातमी जाऊ द्या, त्याच्यानंतर साध्वी असतील, तरकरे असतील या विषयावरती मी